रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं. डुकराचं मटण, रोहित पवार आणि रोहित पवार यांच्या मतदारसंघाचं नाव सुरेश धस यांनी जे आहे त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये घेतलं. त्यानंतर राडा पांगला आणि त्यानंतर एका क्षणात रोहित पवार उभे राहिले आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुरेश धस यांना आपले शब्द मागे घेत त्यांची माफी मागावी लागली. तर नेमकं प्रकरण काय घडलंय? नमस्कार, मी राज मोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो व्हायरल बातमीवरती. मित्रांनो, सध्या अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये जे वेगवेगळे नेते आपले वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे मित्रांनो, सुरेश धस यांनी जे आहे त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. ते सभागृहामध्ये उभे राहिले आणि ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलू लागले. परंतु बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी जे आहे डुकराचं मटण हा शब्द उल्लेख केला आणि त्यानंतर त्यांनी रोहित पवार यांच्या मतदारसंघाचं नाव घेतलं आणि त्यासोबत त्यांनी रोहित पवार यांचं देखील नाव घेतलं. आणि मग त्यानंतर जे आहे रोहित पवार संतापले, ते थेट उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, तुम्हाला कोणत्या मुद्द्यावरती बोलायचं असेल त्या मुद्द्यावरती बोला, परंतु अशा घाण वस्तूंचं नाव घेत माझं नाव व माझ्या मतदारसंघाचं नाव जोडायचं नाही. तर त्यावरती सुरेश धस यांनी आपले शब्द मागे घेतले आणि त्यांनी त्या ठिकाणी जे आहे रोहित पवार यांची माफी देखील मागितली. तर चला पाहूया नेमकं प्रकरण काय आहे, तो व्हिडिओ पाहूया. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ते काही लोक अहिल्यानगरच्या रोहितदादा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं. त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं, तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या. त्यांना हरकत असेल तर बोलत. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघाचं नाव या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलं. अध्यक्ष महोदय, जामखेड ही भूमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे. संत श्री गीते बाबांची ते कर्मभूमी आहे, संत श्री सीताराम बाबांची कर्मभूमी आहे. आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा, हा उल्लेख, ते सुद्धा डुकराचं मटण, हे अयोग्य आहे. उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या. मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठीमागे टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये. आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल, तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो.